हाय, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही? तर आज आहे माझ्या मित्राचं लग्न, म्हणजे कोणाचं? चेतनचं. खूप दिवसांनी आज आम्ही सगळे मित्रमंडळी भेटणार आहोत. बघूया कोण कोण येत आहे. काय आयडिया नाहीये की कोण कोण येणार आहे मला, पण तरी पण चेतनचं लग्न आहे आणि मी जाणार नाही असं कधी होणार नाही. हे बघा मित्रांनो, झालेलो आहे रेडी. टाइम पण नाही आहे आपल्याकडे. हार्डली 10 ते 15 मिनिटांमध्ये मी पटपट अदितीला ऑफिसला ड्रॉप केला आणि पटपट घरी आलो आणि आता रेडी झालेलो आहे. एकटा चाललो. बरेच दिवसांनी खूप असं मला कसं तरी वाटतं, कारण अदिती नेहमी असे नसते, तिची बडबड बडबड चालू असते. म्हणजे दिवसभर म्हणजे मला असं बोर नाही होत तिच्याबरोबर. आज माहित नाही कसं जाईल माझा दिवस, पण ठीक आहे. मित्रमंडळी भेटतीलच आपल्याला तिकडे. चला भेटूया लग्नामध्ये. मित्रांनो, मी वसई स्टेशनला पोहोचलेलो आहे. बघूया कधी येते आपली ट्रेन. सध्या तरी गरम एवढं होत आहे ना, असं वाटतं सगळीकडे फॅन लावावे, एवढं गरम होत आहे. ट्रेन कधी येणार काय म्हणजे. अजून माझी ट्रेन आहे 11:11ची. एसी ट्रेननीच चाललंय. घरातून पटपट निघालो, कारण मला ऑलरेडी एवढं उन्हामध्ये ट्रॅव्हल करायचं म्हणजे लग्नाला जाणं म्हणजे पूर्ण घामाघूम होऊन जाण्यापेक्षा त्यापेक्षा विचार केला मी की एसी ट्रेननी जाऊया. ही बाईक ओरडायचं कमी नाही करत आहे. ट्रेन तर काही येत नाही, उगाच आपली ओरडत बसले. बघूया आपल्याला कोण कोण भेटतंय. ते आमचे सिलेक्टेड मेंबर आहेत, ते येणारच आहेत. खरंच खूप एक्साइटमेंट आहे मला, कारण मी खूप वर्षांनी भेटणार आहे सगळ्यांना. मी काय सांगू तुम्हाला, कॉलेजमध्ये आम्ही एवढी मजा करायचो ना, एवढी मजा करायचो. स्पेशली चेतन, प्रतीक आणि मी. वाजल्यात 12:15, 12:30चं लग्न होतं, बट मला वाटत मी त्या टायमात पोहोचेल. लेट्स सी, बघू किती वेळ लागतो ते. तुला बाहेर एवढी गरमी आहे ना, टाइमचं काही लिमिट नाही आहे इथे. म्हणून मी विचार केला की पहिलं जाऊ दे नॉर्मल एसी ट्रेननीच गेलेलं बरं. मित्रांनो, आता आपण दादरला उतरलेलं आहे. याच ट्रेनने मी आलो होतो, एसी ट्रेनने. मित्रांनो, आता मी उतरलेलो आहे दादरमध्ये. दादर म्हणजे माहिती आहे तुम्हाला. काय सांगावं दादरबद्दल, माझी जन्मभूमी आहे ती. चला जाऊया आता. लेट झालं ऑलरेडी. माहित नाही पोहोचेन की नाही मुहूर्ताला, बघू, प्रयत्न करू पोहोचण्याचा. मित्रांनो, खरंच एसी लोकलमधून ट्रॅव्हल केलं, एवढं बरं वाटत होतं ना. बाहेर उतरलं पण एवढं गरमी आहे ना बाहेर. बघतो इथून आता कसं जायचं ते, कारण हॉल जवळ आहे ना, त्यामुळे इथून टॅक्सी मिळणं खरंच खूप मुश्किल आहे. तो ट्राय करतो, बघूया. दादरमध्ये खूप आठवणी आहेत माझ्या. बालपण माझं पूर्ण इथे गेलं. लग्नानंतर मी वसईला शिफ्ट झालो, पण दादरमध्ये माझ्या खरंच मित्रांनो खूप आठवणी आहेत. फायनली आता मी बाहेर चाललोय. दादर मार्केट स्टेशन पासून इथे बसायला सुरुवात करतात. हे बघा, आपलं दादर मार्केट ना एकदम गजबजलेलं असतं. तरी गर्दी कमी आहे, कारण BMCची गाडी लागलेली आहे, त्यामुळे इथे कोणाला बसायला देत नाही. आता दादर म्हणजे गणपतीमध्ये तुम्ही पाय नाही ठेवणार, एवढी गर्दी असते आपल्या इथे. खरं सगळ्यात मोठा स्ट्रगल ना आता इथून. बापरे, एवढं ऊन आहे ना बाहेर. हॉलमध्ये जाईपर्यंत पूर्ण भिजणार आहे मी. टॅक्सी मिळणं खरंच खूप मुश्किल आहे. बघूया कोण कोण मंडळी येणार आहेत. काय आयडिया नाही आहे, पण भेटतील. कोण ना कोणतरी येईलच जुन्या मित्रांपैकी, कॉलेजच्या फ्रेंड्सपैकी. आपलं दादर आणि हा कबूतर खाना, काही काळ एकेकाळचा कबूतर खाना आता बंद केलेला आहे. का बंद केलंय ते मी तुम्हाला सांगणार नाही, पण बंद आहे. हे बघा, इथे होता हा कबूतरखाना. हे माझ्या मागे आहे ते जैन मंदिर आहे. हे बघा, आणि हा जो माझ्या मागचा रस्ता जो आलेला आहे तो शादरश्याम शाळेच्या इथे जातो, जिथे माझं घर आहे. मला असं वाटतं आता मला चालतच जावं लागणार आहे. तुम्ही बघाल माझा अवतार बघा कसं झालंय घामाने. पूर्ण भिजला मी घामाने. काय करणार, पण इथून जवळच्या जवळ टॅक्सी पण यायला बघत नाही ना. मग आता काय, पायीच चला, एकला चलो रे. हे आहे आपलं दादरचं फेमस गोल मंदिर. हे बघा, दादरचं गोल मंदिर.
मित्रांनो दादर म्हटलं ना सगळंच येऊन जातं दादर मध्ये. काय मिळत नाही असं तुम्ही फक्त सांगा. ज्या गोष्टी तुम्हाला कुठेच मिळणार नाही ना त्या सगळ्या दादर मध्ये मिळतील. आता मी रानाडे रोडच्या इथून चाललो आहे. आमचा नेहमीचा रस्ता होता शिवाजी बागला जायचा, म्हणजे पार्कात जायचा. दादरच्या लोकांना तर माहितीच आहे पार्कात पार्कात म्हणजे काय ते. आउटसाईड दादर जे राहतात त्यांच्यासाठी हे नवीन आहे. आउटसाईड दादर मध्ये राहतात त्यांच्यासाठी मला शिवाजी पार्क बोलायला लागतं. आता आम्ही तर पार्कच बोलतो. कुठे चाललंय? पार्कात चाललंय. दमलो, काय गरमी होते यार. एक तर आधी इथे टॅक्सी जवळच असल्यामुळे त्यामुळे टॅक्सी येत नाही. अजून 5 मिनिटं लागणार मित्रांनो. आपलं केपचा बिर्याणीसाठी जे फेमस रेस्टॉरंट आहे ते इथेच मिळते फेमस केपचा बिर्याणी. आणि या समोर रस्ता गेलाय तो शिवाजी बागला जातो. आता सध्या आपल्याला तिकडे नाही जायचं. फायनली मी आता पोहोचेन 1-2 मिनिटात. बरं वाटलं एकदम सावलीमध्ये झालं तर. बापरे, बाहेर एवढं तिथे ऊन होतं ना. मग 7ला रस्ता आहे. तर मी तुम्हाला सांगतो मी कुठे चाललो ते. चेतनचं लग्न आहे पण त्यांनी ते विद्याधर हॉलला ठेवलेलं आहे. एवढ्या जवळ तर टॅक्सी येत नाही ना. आता काय चालतच जावं लागलं. ठीक आहे, मित्रासाठी ते पण करू आपण. मित्रांनो फायनली मी आलेलो आहे. समोरच आहे विद्याधर हॉल. तर थांबा तुम्हाला दाखवतो मी. एक्झॅक्ट बरोबर ना कॅटरिंग कॉलेज आहे ना आपलं, म्हणजे समोर आहे. लग्न लागून गेलं असणार. सॉरी चेतन, मला नाही मिळालं याला मुहूर्तावरती, पण मी प्रयत्न केलाय. हे बघा, हा आहे विद्याधर हॉल. दिसला? बघा मित्रांनो, आता मी पोहोचलेलो आहे चेतनच्या इथे. विद्याधर हॉलचं लग्न ठेवलंय त्याने. मस्त छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. जाऊया आता आपण. फर्स्ट फ्लोअरला आहे ना. चलो. आज माझा मित्र बॅचलर नाही राहिलेला आहे. चेतन कसं वाटतंय? मस्त. ब्लॉग शूट केला पाहिजे ना तुझा. मित्रांनो बघा, चेतनने किती मनावरती घेतला. एक रील टाकला आणि लग्नाला रेडी झाला. आणि आज लग्न त्याचं होत आहे. काय वाटतं तुला? मजा येते ना. आम्हाला मजा. अजून रील बनवते म्हणून लागेल. कॉंग्रॅच्युलेशन. येतात आपले बाकीचे मंडळी. चेतन काकांनी खूप कमावलंय ना 500 करून. दीदी आठवतंय ना तुला आपले दिवस? आज चेतनला बघून नक्की आठवण झाली. काय छान छान वाटतं. छान वाटतंय. बघा 8 वर्षापूर्वीच झालं. आमचं बघा त्यांचं चिंटू. फायनल रिझल्ट. फायनली आम्ही इतक्या वर्षांनी पण 8 वर्षांनी आम्ही भेटतोय. 8 वर्षांनी भेटतो. माझ्या लग्नानंतर पण आणि प्रतीकच्या लग्न. आपण लग्नातच भेटतो फक्त. नाही पण मित्रांनो मी तुम्हाला नक्की सांगतो, आता मी हे प्रॉमिस करतो की आम्ही सगळे भेटणार आहे. कारण आम्ही चेतनच्या लग्नाची वाट बघत होतो. आता आम्ही फिरायला जाऊ एकत्र फिरायला जाऊ. मस्त मोठा ब्लॉग करूया. हा चालेल. आणि रील्स आरव सी हाय. हाय हाय बोल. हाय हाय. नाव? आरव. फुल नेम आरव प्रतीक खोत. आरव प्रतीक खोत. आईस्क्रीम किती खातो तू? 4 आईस्क्रीम बस. चला तर मित्रांनो थोड्या वेळाने आम्ही जाऊ तिथे चेतनला गिफ्ट द्यायला. बघूया तिथे ते त्यांचं चाललंय सेलिब्रेशन. बाय. मित्रांनो चेतनचं लग्न आठवण आता मी घरी चाललोय. प्रतीकला पण आताच बाय केलं. कोण नव्हतं आलेलं, फक्त आम्ही दोघंच आलेलो. प्रतीक आणि मी आणि प्रीती आलेली आणि आरव आलेला.
छान झालं त्याचं लग्न. आमच्यामध्ये तो एकटाच बाकी राहिलेला ना. आता बरं आहे, बघू. भेटायचा प्लॅन केला परत, बघू कधी होत आहे. बोलला तर आहे की सगळ्यांनी एकत्र फिरायला जाऊ. काय माहिती आता कधी तो फ्री होत आहे. फ्री झाल्यानंतर जाऊ. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका व इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.